नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण भाग विक्रीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मुद्द्याचा विचार करणार आहोत. तिसरा जो मुद्दा आहे तो विद्यमान कर्मचाऱ्यांना भाग वाटप असा विषय आपल्याला पाहायचा आहे. आणि चौथा जो घटक त्याच्यामध्ये येणार आहे तो खाजगी विक्री या विषयावरती आपल्याला मुद्दे पाहायचे आहेत. तिसरा मुद्दा विद्यमान कर्मचाऱ्यांना भाग वाटप असं म्हटलं गेलेलं आहे. विद्यमान कर्मचारी ही कंपनीमध्ये असणारे त्यांना भाग वाटप करून कंपनी भांडवल उभी करू शकते, गोळा करू शकते. यामध्ये कर्मचारी भाग विकल्प योजना, भाग खरेदी योजना, त्यानंतर स्वेट सामान्य भाग आणि भागवृद्धी अधिकार योजना अशा 4 प्रकारांनी विद्यमान कर्मचाऱ्यांना भागांचं वाटप करून भांडवल हे गोळा करता येऊ शकतं. यामध्ये विद्यमान कर्मचाऱ्यांना भाग वाटप करताना त्यामधला जो पहिला घटक आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे कर्मचारी भाग विकल्प योजना, ESOS असं त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये म्हटलं जातं. तर त्यामध्ये या योजनेअंतर्गत कंपनी तिची मुख्य कंपनी म्हणजे होल्डिंग किंवा दुय्यम कंपनी म्हणजे सबसिडरी, तर याचे कायम असणारे जे कर्मचारी वर्ग आहेत किंवा जे संचालक आहेत किंवा जे अधिकारी आहेत, तर यांना कंपनीचे सामान्य भाग हे भविष्यातील तारखेस पूर्वनिश्चित दराने घेण्याचे अधिकार असतात. ही योजना कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करते आणि त्यामध्ये जे काम करणारे कर्मचारी वर्ग आहेत त्या कर्मचारी वर्गांना आपण कंपनीचे मालक आहोत अशी भावना देखील निर्माण करते. त्यामुळे कंपनीलाही चांगले कर्मचारी हे कायम करता येऊ शकतात. कायम करण्यासाठी देखील कर्मचारी भाग विकल्प योजना देखील त्या ठिकाणी ही योजना कर्मचाऱ्यांसाठी दिली जाते. आणि याचा दुहेरी फायदा ते चांगले कर्मचारी जे काम करणारे आहेत, ज्यामध्ये मालकाची भावना निर्माण होऊन जे अधिक चांगल्या पद्धतीने आपलं काम त्या कंपनीमध्ये करतात त्यांना देखील कायम करता येऊ शकतं. हा एक फायदा झाला. आणि दुसरा फायदा या माध्यमातून किंवा या योजनेमधून भांडवलाची देखील वृद्धी होऊ शकते. असा दुहेरी फायदा या योजनेअंतर्गत होऊ शकतो. असं हे कर्मचारी भाग विकल्प योजनेचं स्वरूप आहे. याच्या देखील तरतुदी ज्या आहेत त्या कंपनी कायद्यामध्ये दिलेल्या आहेत. तर त्या तरतुदींच्या आधारेच या योजनेमध्ये सहभाग हा कंपनी कर्मचाऱ्यांना करून घेऊ शकते. तर यामध्ये कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष किंवा थेट किंवा कर्मचारी कल्याण संस्थेद्वारे भागांचं वाटप करू शकते. त्यानंतर वाटप केलेल्या भागाचे मूल्य हे बाजार मूल्यापेक्षा त्याच्यामध्ये कमी असते. आणि कर्मचाऱ्यासाठी प्रत्यायोजन कालावधी हा 1 वर्षाचा असतो. आता प्रत्यायोजन म्हणजे त्याला म्हटलं जातं वेस्टिंग पिरियड. आता हा वेस्टिंग पिरियड म्हणजे काय, प्रत्यायोजन कालावधी म्हणजे काय, तर असा कालावधी की ज्यामध्ये कर्मचारी भाग विकल्प दिल्यापासून भाग खरेदीसाठी अर्ज करू शकतात. म्हणजे जे कर्मचारी आहेत ते विकल्प दिल्यापासून, हा जो काही ऑप्शन आहे, हा ऑप्शन दिल्यापासून भाग खरेदीसाठी ते अर्ज करू शकतात. याचा कालावधी किती आहे, तर याचा हा वेस्टिंग पिरियड जो आहे तो 1 वर्षाचा आहे. म्हणजे प्रत्यायोजन जो कालावधी आहे हा कालावधी 1 वर्षाचा दिला गेलेला आहे. आणि तोपर्यंत कर्मचाऱ्यांना त्याचा विचार करून हे अर्ज करू शकण्याची देखील त्यांना तरतूद ही कंपनीने दिलेली आहे. जोपर्यंत कर्मचारी भाग खरेदी करीत नाही तोपर्यंत लाभांश किंवा मतदान अधिकाराचा लाभ ते घेऊ शकत नाहीत. कारण आपण पाहिलेलं आहे की समहक्क भाग असतील तर ह्या समहक्क भागधारकांना मतदानाचा अधिकार प्राप्त आहे, लाभांश मिळण्याचा अधिकार प्राप्त आहे. तर तो अधिकार जो आहे तो जोपर्यंत हे कर्मचारी हे भाग खरेदी करत नाहीत
तोपर्यंत त्यांना ते प्राप्त होणार नाही. त्यासाठी हा प्रत्यायोजन कालावधी जो दिलेला आहे तो कालावधी महत्त्वाचा मानला गेलेला आहे. कर्मचारी भाग विकल्प योजनेचे व्यवस्थापन करण्यासाठी भरपाई समितीची स्थापना कंपन्यांना करावी लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे कंपनी कायदा हा 2013 तसेच कंपनीला सेबी नियम 2014च्या तरतुदीचे पालन करावेच लागते. हा याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या तरतुदी सेबीने दिलेल्या आहेत, सेबी कायद्याने दिलेल्या आहेत, त्या तरतुदींचं देखील पालन करणं कर्मचारी भाग विकल्प योजनेमध्ये बंधनकारक आहे. तर अशा पद्धतीचं हे कर्मचाऱ्यांना भागांचं वाटप, विद्यमान कर्मचाऱ्यांना भागांचं वाटप हे भाग विकल्प योजनेच्या माध्यमातून कंपन्यांना करावं लागतं. त्याच्यामधला जो दुसरा घटक आहे, तो दुसरा घटक आपल्याला पाहायचा आहे, तो कर्मचारी भाग खरेदी योजना असा आहे. कर्मचारी भाग खरेदी योजनेमध्ये काय काय त्यामध्ये मुद्दे येणार आहेत. तर पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल की या योजनेअंतर्गत कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना पुढील तारखेला खरेदी करू शकतील अशा सवलतीच्या दरात समहक्क भाग देते. कर्मचाऱ्यांना त्या पुढील तारखेला ते खरेदी करू शकणार असतील तर अशी तारीख, अशी सवलतीचा दर आणि ही तारीख ही कर्मचाऱ्यांना दिली जाते. कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारातून भागाच्या देयकांसाठी काही रक्कम वजा करते. कर्मचाऱ्यांच्या पगारातूनच भागांच्या देयकासाठी ती रक्कम कंपन्या वजा करू शकतात. म्हणजेच त्यांच्या पगारातूनच ती रक्कम कर्मचारी भांडवलाच्या माध्यमातून गोळा करू शकते. तर अशा पद्धतीची भाग खरेदी योजना, त्याच्या देखील काही तरतुदी कंपनी कायद्यामध्ये आहेत. तर त्या तरतुदींचा वापर हा कर्मचाऱ्यांना कंपनीला करावा लागतो, तो बंधनकारक आहे. तर त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या श्रेणीनुसार वेगवेगळ्या संख्येने त्यांना भागांची विक्री करता येते. तसेच ESPSद्वारे देखील वाटप केलेले भाग ताबडतोब सूचीबद्ध त्या ठिकाणी केले जातात. कंपनी सेबीचे नियम, सेबीच्या तरतुदी याही योजनेला अंतर्भूत आहेत किंवा याही योजनेच्या बाबतीमध्ये विचार करताना नियम हे पाळणं बंधनकारक आहे. त्याचबरोबर कर्मचारी भाग खरेदी योजनेच्या द्वारे भाग वाटप करण्यापूर्वी कंपनीला भागधारकांच्या सभेत विशेष ठरावाद्वारे मंजुरी घ्यावी लागते. हाही मुद्दा याच्या भाग खरेदीच्या योजनेमध्ये हा लागू पडणारा मुद्दा आहे. त्यानंतर पुढचा तिसरा जो त्याच्यामधला घटक आहे तो भाग किंमत वृद्धी योजना असं म्हटलेलं आहे. SARS म्हणजे स्टॉक ॲप्रिसिएशन राईट स्कीम, भाग किंमत वृद्धी योजना. या योजनेच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांना एक विशिष्ट भाग संस्थेची भविष्यकाळातील वाढीव किंमत मिळण्याचा हक्क त्यांना दिला जातो. भाग किंमत वृद्धी अधिकाराचे युनिट्स कंपनीकडून कर्मचाऱ्यांना वाटप केले जाते. भविष्यातील एका विशिष्ट तारखेला भाग किमतीतील वृद्धीची रक्कम रोख स्वरूपामध्ये किंवा समहक्क भागाच्या स्वरूपामध्ये दिली जाते. म्हणजे जसं जसं कंपनीची वृद्धी होईल किंवा जसं कंपनीला अधिकाधिक नफा प्राप्ती होत जाईल त्या प्रमाणात रोख स्वरूपामध्ये त्यावेळेला दिली जाईल किंवा समहक्क भागांच्या स्वरूपामध्ये एक विशिष्ट भाग ही भविष्यातल्या कंपनीच्या स्थितीला अनुरूप अशा पद्धतीने त्यावेळच्या स्थितीनुसार कंपनी रोख स्वरूपामध्ये किंवा समहक्क भागांच्या स्वरूपामध्ये त्यांना वृद्धी अधिकार योजना ही कर्मचाऱ्यांसाठी दिली जाते. ही योजना बऱ्याचदा बोनसच्या बदल्यात दिली जाणारी ही एक पद्धत आहे आणि तसं मानलं जातं की बोनसच्या स्वरूपामध्येच ही पद्धत ही वापरली जाते. ही पद्धत चांगले कार्य करणाऱ्या व भागांची बाजार किंमत वाढणाऱ्या कंपन्यांकडनं वापरली जाते. कंपनीच्या आर्थिक स्थितीवरती देखील बऱ्याचदा या पद्धतीचा वापर करावा किंवा ही योजना आणावी या बाबतीमध्ये कंपनीच्या आर्थिक स्थितीचा देखील विचार महत्त्वाचा ठरतो. त्याच कंपन्या
ही योजना आणू शकता. आणि चौथा त्याच्यातला घटक आहे तो म्हणजे स्वेट सामान्य भाग, स्वेट इक्विटी शेअर्स असं त्याला देखील म्हटलं गेलेलं आहे. स्वेट सामान्य भागमध्ये कंपनी तिच्या कर्मचारी व संचालकांना पैशाऐवजी मोबदला म्हणून किंवा सवलतीच्या दरात भागांचं वाटप करू शकते. कंपन्या स्वेट सामान्य भागाच्या बाबतीमध्ये विचार करताना एक मोबदलाच्या स्वरूपामध्ये पैशाच्या स्वरूपामध्ये हे भागांचं वाटप हे होऊ शकतं. कर्मचारी व संचालकांच्या मौल्यवान योगदानामुळेच कंपनीचा खऱ्या अर्थाने हा आर्थिक विकास झालेला असतो. म्हणजेच काय तर अधिक नफा मिळवलेला असतो. म्हणजे यामध्ये कर्मचाऱ्यांचं पण योगदान असतं, त्याचबरोबर संचालकांचं मार्गदर्शन देखील तितकंच महत्त्वाचं ठरतं. या दोघांच्या संयुक्त प्रयत्नामुळे कंपनीचा नफा हा वाढलेला असतो, आर्थिक स्थिती चांगली झालेली असते. याचा विचार करून समहक्क भागांप्रमाणेच यांना स्वेट भागांना या ठिकाणी स्वेट सामान्य भाग हे या ठिकाणी दिले जातात. आणि हे अधिकार देखील समहक्क भागांप्रमाणेच स्वेट भागांना सामान्य भागांना देखील ते अधिकार असतात. या भागांचे किमान धारण कालावधी 3 वर्षाचा असतो. यामध्ये या कालावधीत ते हस्तांतर करू शकत नाहीत. या प्रकारे भाग वाटप करण्यासाठी कंपनीला भागधारकांच्या सभेमध्ये विशेष ठराव हा संमत करावा लागतो. या सगळ्यांचं आपण चारही घटकांचे या ठिकाणी विचार केल्यानंतर विद्यमान कर्मचाऱ्यांना जे समहक्क भागांचं वाटप होणार आहे, या चारही मुद्द्यांचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी आपल्याला लक्षात असं येतं की विशेष ठराव संमत करणं हे कंपनीवरती बंधनकारक आहे. आणि त्याचबरोबर कंपनीला जे सेबी नियम 2014च्या ज्या तरतुदी आहेत, तर सेबी कायदा 2014च्या तरतुदींचा देखील त्या ठिकाणी त्या नियमांचा देखील त्या ठिकाणी विचार करावा लागणार आहे. तर अशा पद्धतीने विद्यमान कर्मचाऱ्यांना या 4 घटकांच्या माध्यमातून समहक्क भागांचं वाटप होईल आणि कंपन्यांना या मालकीचं भांडवल हे देखील प्राप्त होऊ शकणार आहे. चौथा जो शेवटचा घटक आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे खाजगीरित्या विक्री. जेव्हा कंपनी व्यक्तीच्या विशिष्ट समूहाला प्रतिभूती घेण्यासाठी आवाहन करते त्यालाच खाजगीरित्या भागांची विक्री असं देखील त्याला म्हटलं जातं. आता यामध्ये कोणकोणत्या प्रतिभूती आहेत, तर प्रतिभूती म्हणजे काय, भाग आहेत, कर्जरोखे आहेत, त्यानंतर बॉन्ड्स आहेत. तर या सगळ्यांचा विशिष्ट समूहाला आवाहन केलं जातं, त्याला खाजगीरित्या विक्री असं म्हटलं जातं. मग यामध्ये काय होणार आहे, तर यामध्ये वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर कंपनी सामान्य जनता सोडून, हा महत्त्वाचा मुद्दा आहे, हा विषय लक्षात घेण्यासारखा आहे की सामान्य जनतेला नाही तर सामान्य जनता सोडून ठराविक ओळख असणाऱ्या व्यक्तींना, हा महत्त्वाचा मुद्दा त्याच्यात विचारात घ्यायचा आहे. ठराविक ओळख असणाऱ्या व्यक्तींना प्रतिभूती घेण्यासाठी कंपनी आवाहन करते, याला खाजगीरित्या विक्री असं त्याला म्हटलं जाईल. मग यामध्ये कंपनीचे संचालक मंडळ हे अशा प्रकारच्या विशिष्ट समूहातल्या विशिष्ट व्यक्तींची निवड करते. ते म्युच्युअल फंड, संस्थात्मक गुंतवणूकदार हे देखील असू शकतात, त्यांना एक प्रकारचं आव्हान केलं जाईल. त्याचबरोबर मग त्यांच्यासाठी जी काही कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीचा वापर त्या ठिकाणी केला जातो. त्यांना अर्ज पाठवला जाईल. पूर्ण दत्त असणारे भाग त्या ठिकाणी ते रोखीने खरेदी करता येत नाहीत, तर याची रक्कम धनादेशाद्वारे किंवा DDद्वारेच, डिमांड ड्राफ्टद्वारेच त्या ठिकाणी ती दिली जाते. तर असे देखील मुद्दे त्याच्यामध्ये विचारात घ्यावे लागतात. मग त्यामध्ये हक्क भाग येतात. विद्यमान त्या हक्क भागाच्या बाबतीमध्ये आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं की हक्क भागांचा देखील तिथे विचार आलेला आहे. आणि त्याचबरोबर अग्रहक्क पद्धतीने वाटप करणं हे देखील त्यामध्ये आपल्याला सांगता येऊ शकतं. आणि कंपनी आपल्या प्रवर्तकांना, विद्यमान भागधारकांना, कर्मचाऱ्यांना, साहसी भांडवल गुंतवणूकदारांना हे अग्रहक्क पद्धतीने भागांचं वाटप करून भांडवल गोळा करू शकते. तर अशा पद्धतीचे हे 4 घटक, सार्वजनिक विक्री, विद्यमान समहक्क भागधारकांना विक्री, विद्यमान कर्मचाऱ्यांना भागांची विक्री आणि खाजगीरित्या विक्री, या 4 घटकांच्या आधारे कंपनी भागांची विक्री
करत असते. धन्यवाद.